यंदाच्या मुसळधार पावसात मुंबईत झाडं कोसळणं आणि मॅनहोल उघडी राहण्याच्या मुद्द्यावर मुंबई महापालिकेवर टीकेची झोड उठवण्यात आली आणि याच पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी या संदर्भातल्या आरोपांना पहिल्यांदाच सविस्तर उत्तर दिलं। मुंबईतल्या वाढत्या सिमेंट काँक्रिटीकरणामुळे झाडं कोसळत असल्याचा दावा त्यांनी स्पष्ट शब्दात फेटाळून लावला। मुंबईतल्या काँक्रिटीकरणाला झाडं कोसळण्यासाठी सरसकट जबाबदार धरता येणार नाही असं त्यांनी सांगितलंय। तसंच विविध सेवा पुरवण्यासाठी होणाऱ्या खोदकामामुळे झाडांच्या मुळांवर परिणाम होतोय असंही त्यांनी स्पष्ट केलं। झाडं पडली हे फारच स्वीपिंग स्टेटमेंट आहे असं माझं म्हणणं आहे। एखाद्या पर्टिक्युलर केसमध्ये जिथं आता पडलेल्या झाड आहे त्याचं आता आपण इन्क्वायरीसाठी दिलेलं आहे की त्याच्यामध्ये काय झालं एक्झॅक्टली, की तिथून युटिलिटी गेल्यामुळं म्हणजे खरंच मुळं तुटल्यामुळे झालं का, झाडाला काही आजार झाला होता म्हणून झालं का, झाड हेवी होतं म्हणून झालं, हे आता आपल्याला त्या रिपोर्टमध्ये पडणारी झाडं आपण लावतो। पण आता त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी प्रिकॉशन घेण्याची आवश्यकता आहे, कारण जी झाडं पडल्यामुळं नुकसान झालं, जीवितहानी झाली, पुन्हा आपल्याला तशी त्याच ठिकाणी तिथेच झाडं लावायची आहेत का, रोड साईडला झाडं लावायची आहेत का ती इतरत्र झाडं लावून ती कॉम्पेन्सेट करायची आहेत, ह्या सगळ्याचा विचार करावा लागेल। आणि त्याच्यासाठीच एक्सपर्ट्सची मदत, इन्स्टिट्यूशनल एक्सपर्टीची मदत आम्ही घेऊ आणि त्याच्यावरून मग पुढची पॉलिसी बनवू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।